नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माता, भगवान शिव आणि आपल्या कुलदैवतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो, 12 ऑगस्टची दीप अमावस्या ही मंगल परंपरेत दिव्याला, प्रकाशाला आणि घरातील मंगल ऊर्जेला समर्पित मानली जाते. अमावस्या म्हणलं की अनेकांच्या मनात अंधार, अडचणी आणि नकारात्मक विचार येतात. पण आपल्या संस्कृतीने या अंधाराला घाबरण्याऐवजी एक छोटासा दिवा लावून प्रकाश निर्माण करण्याचा संदेश दिला आहे. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 11 कणकेचे दिवे कसे तयार करायचे, ते कुठे आणि कसे लावायचे, कोणती प्रार्थना करायची आणि दीप अमावस्येच्या दिवशी महिलांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला 11 दिव्यानंतर करायची एक छोटी प्रार्थना सांगणार आहे, जी आपल्या मनाला शांतता आणि सकारात्मकतेची भावना देण्यासाठी केली जाते. दीप अमावस्येचे महत्त्व. मित्रांनो, आपल्या हिंदू परंपरेमध्ये दीपाला अत्यंत पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे फक्त तेल आणि वात नव्हे. दिवा म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक, निराशेतून आशेकडे जाण्याचे प्रतीक, नकारात्मक विचारांवर सकारात्मकतेचा विजय. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून आणि श्रद्धेने दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. या दिवशी केलेली पूजा ही मुख्यतः श्रद्धा, कृतज्ञता आणि घरातील मंगल वातावरणासाठी केली जाते. 11 कणकेचे दिवे का? आता प्रश्न येतो, 11 कणकेचेच दिवे का? कणिक म्हणजे आपल्या घरातील अन्नाचे प्रतीक, अन्न म्हणजे समृद्धी आणि दिवा म्हणजे प्रकाश. म्हणून कणकेचा दिवा तयार करून त्यामध्ये प्रकाश प्रज्वलित करणे म्हणजे माझ्या घरात अन्नाची कमतरता राहू नये, घरात समाधान राहावे आणि अंधारापेक्षा प्रकाशाचे महत्त्व वाढावे, अशी भक्तिभावाची भावना ठेवणे. 11 हा एक अंक अनेक धार्मिक परंपरांमध्ये शुभ मानला जातो. म्हणून आज आपण 11 कणकेचे दिवे तयार करणार आहोत. 11 कणकेचे दिवे तयार करण्याची पद्धत. सर्वप्रथम एक स्वच्छ भांड्यामध्ये थोडी गव्हाची कणिक घ्या. त्यामध्ये अगदी थोडे पाणी घालून कणिक मळून घ्या. कणिक खूप सैल करू नका, ती थोडी घट्ट असू द्या आणि त्याचे छोटे छोटे 11 गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याला दिव्याचा आकार द्या, म्हणजे मध्यभागी छोटी जागा करून त्यामध्ये तेल किंवा तूप ठेवता येईल. आता 11 दिवे एका स्वच्छ ताटामध्ये ठेवा. यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये कापसाची वात लावा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवे तयार करताना मनात राग, भीती किंवा नकारात्मक विचार ठेवू नका. शक्य असल्यास तर शांत मनाने दिवे तयार करा. दिव्यांमध्ये काय वापरावे? परंपरेनुसार दिव्यामध्ये तूप किंवा तेल वापरले जावे. तुमच्या घराच्या परंपरेनुसार जे योग्य वाटते ते वापरा. वात कापसाची ठेवा. दिवे लावताना सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या. लहान मुले किंवा पाळीव प्राणी असेल तर दिवे त्यांच्या आवाक्यापासून दूर ठेवा. घराची तयारी. आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी घराची स्वच्छता करा. विशेषतः देवघर, मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि घराचा प्रवेशाचा भाग स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छता ही सकारात्मक वातावरणाची पहिली पायरी आहे. यानंतर देवघरात दिवा लावा. भगवान शिव, माता पार्वती, श्री गणेश, महालक्ष्मी आणि आपल्या कुलदैवतांचे स्मरण करा. 11 दिवे कुठे ठेवायचे आहे, कुठे लावायचे? आता 11 दिवे लावण्याची वेळ. याबाबत वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत. तुमच्या कुलचारणानुसार दिवे लावणे उत्तम. तुम्ही देवघरासमोर, घरातील सुरक्षित आणि स्वच्छ जागी किंवा प्रवेशाजवळ योग्य ठिकाणी दिवे ठेवू शकता. सगळे 11 दिवे एका रांगेत ठेवले तर चालतील. महत्त्वाचे आहे ते म्हणजे दिवा कुठे ठेवला यापेक्षा त्या कोणत्या भावनेने लावला. दिवा लावताना ही प्रार्थना करा. पहिला दिवा लावताना म्हणा, हे परमेश्वरा, माझ्या घरातील अज्ञानाचा अंधार दूर कर. दुसरा दिवा, माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख आणि शांती दे. तिसरा दिवा, माझ्या घरातील मतभेद दूर करून प्रेम वाढव. चौथा दिवा, अमावस्येच्या आमच्या हातातून नेहमी चांगले कर्म घडू दे. पाचवा दिवा, माझ्या घरात अन्न आणि समाधानाची कमतरता पडू देऊ नकोस. सहावा दिवा, आमच्या मनातील भीती आणि चिंता दूर कर. सातवा दिवा, आमच्या पूर्वजांना शांती लाभो. आठवा दिवा, माझ्या कुटुंबावर ईश्वराची कृपा राहून दे. नववा दिवा, आमच्या जीवनात योग्य मार्ग दाखव. 10वा दिवा, घरातील प्रत्येक व्यक्तीला सुख, समाधान आणि सद्बुद्धी दे. आणि 11वा दिवा लावताना म्हणा, हे ईश्वरा, माझ्या घरातील अंधार दूर करून प्रेम, समाधान आणि सकारात्मकतेची प्रकाश सदैव ठेव. महिलांनी विशेष काय करावे? दीप अमावस्येच्या दिवशी महिलांनी शक्य असल्यास घर स्वच्छ ठेवावे. संध्याकाळी देवासमोर दिवा लावावा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावे.
कारण आपल्या परंपरेत दान आणि सेवा यांना खूप महत्त्व दिले आहे. एक छोटासा घास एखाद्या भुक्याल्या व्यक्तीला देणे, एखाद्या गरजूला मदत करणे, एखाद्याला प्रेमाने बोलणे ही देखील ईश्वराची सेवा आहे. 7 पिढ्यांची दारिद्र्य दूर याचा अर्थ काय? मित्रांनो, सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा ऐकले असेल, आकारा कणकेची दिवा लावल्याने 7 पिढ्यांची दारिद्र्य दूर होते. हे आपण धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरा म्हणून समजून घ्यावी. याचा अर्थ असा नाही की फक्त 11 दिवे लावले आणि दुसऱ्या दिवशी अचानक पैसा मिळाला. खरी समृद्धी म्हणजे घरात अन्न असणे, कुटुंबात प्रेम असणे, मनात समाधान असणे, चांगले आरोग्य असणे आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी असणे. म्हणून दिवा लावताना फक्त पैशाची मागणी करू नका. मला योग्य मार्गाने मेहनत करण्याची शक्ती द्या आणि माझ्या घरात समाधान ठेव, अशी प्रार्थना करा. या दिवशी काय टाळावे? दीप अमावस्येच्या दिवशी काही गोष्टी श्रद्धेने टाळाव्यात. घरात विनाकारण भांडण करू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका, दुसऱ्यांचे वाईट चिंतू नका, अन्न वाया घालवू नका आणि सर्वात महत्त्वाचे, अंधश्रद्धेच्या नावाखाली कोणालाही घाबरू नका किंवा मोठे आर्थिक नुकसान करणारे उपाय करू नका. देवाला महागड्या वस्तूंपेक्षा स्वच्छ मन आणि चांगले कर्म प्रिय असते, अशी श्रद्धा आहे. 11 दिव्यानंतरची विशेष प्रार्थना. आता सर्व 11 दिवे लावून शांतपणे देवासमोर बसा. डोळे बंद करा. 3 वेळा खोल श्वास घ्या आणि मनात म्हणा, हे ईश्वरा, आमच्या या दीपाच्या प्रकाशाप्रमाणे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रकाश राहून दे. आमच्या चुका माफ कर. आम्हाला योग्य मार्ग दाखव. आमच्या घरात प्रेम, आरोग्य, अन्न, समाधान आणि समृद्धी राहून दे. माझ्या पूर्वजांना शांती लाभो. माझ्या हातून सदैव चांगले कर्म घडून दे. आणि यानंतर आपल्या कुलदैवतांचे स्मरण करा. एक छोटासा संकल्प. मित्रांनो, आज एक संकल्प नक्की करा. मी माझ्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करेन. दररोज एखादी चांगले काम करेन. गरजू व्यक्तीला शक्य ती मदत करेन. अन्नाचा अपमान करणार नाही आणि कोणाचेही वाईट चिंतणार नाही. कारण दिवा फक्त देवघरात नाही, तर तो आपल्या मनातही पेटला पाहिजे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी एक छोटासा प्रकाश त्याला दूर करण्याची सुरुवात करू शकतो. कदाचित तो प्रकाश 11 कणकेच्या दिव्यांचा असेल, कदाचित एखाद्या चांगल्या विचारांचा असेल, कदाचित एखाद्या गरजू व्यक्तीला दिलेल्या मदतीचा असेल. तो प्रकाश मनापासून प्रज्वलित करा. 12 ऑगस्ट दीप अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने दिवे लावा. महालक्ष्मी मातेला, भगवान शिवांना आणि आपल्या कुलदैवताला प्रार्थना करा. आणि लक्षात ठेवा, समृद्धी म्हणजे पैसा नाही, समृद्धी म्हणजे सुखी मन, निरोगी कुटुंब आणि घरात समाधान. मित्रांनो, जर तुम्हाला हा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. ही माहिती तुमच्या आई, बहीण, पत्नी, मुलगी आणि इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच भक्तिमय, आध्यात्मिक आणि संस्कृतीशी जोडलेल्या माहितीसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री महालक्ष्मीची कृपा करो. आणि शेवटी सर्वांनी एकदा म्हणा, श्री महालक्ष्मी नमः. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.